हॅलो एव्हरीवन, कालच्या धावपळ दिवसानंतर आज माझी मॉर्निंगला शांतता होती आणि त्यानंतर दुपारपासून माझी धावपळ सुरू होणार होती. तर दुपारला मी सगळ्यात आधी गेली माझ्या बेबी शॉवरवाल्या क्लायंटकडे. तर त्यांचा मी मेकअप केलेला, त्यांचा तुम्ही फायनल लुक बघू शकता. हिचा मेकअप झाल्यानंतर मी शांतीनगरवरून निघाली मानेवाड्याला जायला. तिथे माझी ब्राईड होती मिठू. तिचा आज एंगेजमेंट फंक्शन होता, त्यासाठी मी तिला रेडी करून दिलेलं, हेअरस्टाईल वगैरे करून दिलेली, पूर्ण प्रॉपर महाराष्ट्रीयन पद्धतीने तिला रेडी केलेली. क्लायंट तर बेंगॉली होती बट महाराष्ट्रीयन वेडिंग होती तिची. तर महाराष्ट्रीयन पद्धतीने आम्ही रेडी करून दिलं. हेअरस्टाईल वगैरे झाल्यानंतर तिचा फायनल लुक खूप सुंदर दिसत होता. ती प्रॉपर महाराष्ट्रीयन सारखीच दिसत होती. तर हे सगळं झाल्यानंतर मी तिचा फायनल लुकचे शॉर्ट्स घेतले आणि पुन्हा निघाली सातवचन सेलिब्रेशनसाठी मानेवाड्यावरून. तिकडून आल्यानंतर इथे सातवचनला मला कंचन ही ब्राईड होती, हिचा आज वेडिंग डे होता, त्यासाठी मी तिला रेडी करून दिलं. सोबतच इथे खूप सारे सायडर पण होते, तर त्यांच्या सगळ्यांचा मेकअप माझ्या टीमनी केलेला आहे. आणि इथे रेडी झाल्यानंतर मला व्हिडिओ घ्यायला काहीही वेळ मिळाला नाही, तर हा व्हिडिओ माझ्या टीमनीच घेऊन दिलेला आहे. तर हिचा पण फायनल लुक तुम्ही बघू शकता. ही पण खूप सुंदर दिसत होती. त्यानंतर मला इथे लेट झालेला होता आणि मला रिसेप्शन ब्राईडसाठी जायचं होतं ग्रँड जशनला, आणि तिथे मी आली. त्यानंतर इथे होतं राधिकाचा आज रिसेप्शन लुक. तर आजचा पूर्ण न्यूड ड्रेस होता आणि त्या न्यूड ड्रेसवर पूर्ण तिला मेकअप असा न्यूड पाहिजे होता. तर तिचा मेकअप केल्यानंतर ग्रूमचासुद्धा मेकअप केला आणि दोघांचा मेकअप झाल्यानंतर तुम्ही राधिकाचा फायनल लुक बघू शकता. हा टोटल फुल नो मेकअप लुक्स पाहिजे होता तिला, तसाच मी करून दिलेला आहे. एकदम सटल आणि लाईट वेटेड आणि खूपच सुंदर ती दिसत होती. आणि तिचे हेअरस्टाईल कर्ल्स केल्यानंतर तिचे ओरिजिनल हेअर खूप सुंदर दिसत होते. तर हा तिचा फायनल लुक आहे, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. त्यानंतर तिचे शॉर्ट्स घेतल्यानंतर ती शूटला चालली गेली आणि मी तिच्या बहिणीचा मेकअप केला. तर आज असा माझा धावपळीचा दिवस गेलेला आहे. चला भेटूया माझा उद्याचा दिवस कसा जाते ते बघायला. बाय.